गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। इचलकरंजी शहरातील शुभम डायनिंग या हॉटेलमध्ये काल लग्नाच्या रिसेप्शनच्या 75 लोकांच्या जेवणाची ऑर्डर स्वप्नील कांबळे यांनी दिली होती। यावेळी 60 जणांना अन्नातून विषबाधा झाली। या सर्वांवर इंदिरा गांधी रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे शहरामध्ये खळबळ माजली। शुभम डायनिंग हे हॉटेल नावाजलेलं असल्यामुळे हॉटेलमध्ये याआधी कधी हा प्रकार घडलेला नाही, पण शुभम डायनिंग हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागल्या। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या अब्दुल्लाट येथील स्वप्नील कांबळे व मोहिनी कांबळे यांचा काही दिवसांपूर्वी विवाह सोहळा थाटामाटात झाला होता। याच अनुषंगाने या दाम्पत्याने काल शहरातील शुभम डायनिंग हॉटेल येथे आपल्या जवळचे नातेवाईक व मित्र परिवाराला 75 लोकांचं जेवण दिलं होतं। लग्नाच्या रिसेप्शन स्वरूपात हे जेवण करण्यात आलं होतं। दुपारी 1च्या सुमारास सर्वच मित्र परिवाराने शुभम डायनिंग येथे जेवण केलं। यामध्ये चवदार जेवण थाळी पद्धतीने देण्यात आलं होतं। दुपारी जेवण करून घरी परतल्यानंतर सायंकाळी 6 नंतर यातील काही नातेवाईक मित्र परिवारांना जुलाब, उलट्याचा त्रास सुरू झाला। यातील काही जणांना इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तर काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर कर्नाटकातूनही नातेवाईक आले होते, त्यांना सुद्धा या जेवणातून विषबाधा झाली। ते सुद्धा कर्नाटकातील रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। यामध्ये स्वप्नील कांबळे, मोहिनी कांबळे, रुपाली काडापुरे, शुभांगी प्रदीप काडापुरे, संजय आंबे, आरती आंबे, दत्ता मिरगे, प्रदीप लांडगे यांच्यासह अन्य 40 जणांना अन्नातून विषबाधा झाली। या सर्वांवर सध्या सरकारी रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे सध्या इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली। शुभम डायनिंगमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जेवण दिलं जातं, पण कालच्या प्रकारामुळे शहरामध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। रुग्णालयाबाहेर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी शहरातील एका खासगी रुग्णालयात 4 ते 5 जणांना दाखल केल्यामुळे त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत। या रुग्णांना बाहेर नातेवाईक व हॉटेल चालक यांनी नातेवाईकांची विचारपूस केली व धीर दिला। 50 ते 60 जणांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली। ही विषबाधा खरी म्हणजे रबडी खाल्ल्यामुळे झाली आहे, अशी चर्चा नातेवाईक व मित्र परिवारामध्ये होत आहे। याची तक्रार नातेवाईकांनी अन्न भेसळ यांच्याकडे केली। आज अन्न भेसळच्या अधिकाऱ्यांनी येऊन नमुन्यासाठी हॉटेलमधील सर्व पदार्थ तपासणीसाठी घेतले आहेत। अधिक तपास शहरातील पोलीस व अन्न भेसळचे अधिकारी करत आहेत।